नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे अभ्युदय अकॅडमीच्या YouTube चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या असणाऱ्या एक्झामसाठी जे आपण खूप मोठ्या पद्धतीने प्रिपरेशन करतोय. 2021 असणारी एक्झाम 2022 ला कंप्लीट झाली. आता एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो की नवीन आता 615 जागांची असणारी ऍड आलेली आहे. ती आहे डिपार्टमेंट PSI साठी. मग आपले सर्व जे बंधू भगिनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतायत, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी आहे. मागच्या असणाऱ्या ऍड पेक्षा या वर्षीच्या असणाऱ्या ऍड्स मध्ये आपल्याला जागा खूप मोठ्या पद्धतीने दिसत आहेत. त्यामुळं एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून या असणाऱ्या संधीचा फायदा घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपला अभ्यास कितीही चांगल्या पद्धतीनं होत असेल किंवा आता कामाच्या असणाऱ्या हडल्समुळे या असणाऱ्या अभ्यासाला थोडाफार खंड पडला असेल, पण इथून पुढचा असणारा कालखंड एकदम आपल्याला टू दी पॉइंट अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. आणि या असणाऱ्या खडतर 3 ते 4 महिन्याच्या असणाऱ्या स्ट्रगल नंतर आपण प्रत्यक्षात आपला असणारा जो ब्लॅक शूज आहे तो ब्राऊन शूज करण्याचा प्रयत्न याच कालावधीमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं तो म्हणजेच काय, तर या असणाऱ्या डिपार्टमेंटल PSIच्या एक्झाम मध्ये जेवढं महत्व तुम्ही लँग्वेजला देताय, तेवढंच महत्व तुम्हाला या 50 क्वेश्चनसाठी सामान्य अध्ययनाच्या असणाऱ्या पार्टवरती देणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं आपण थोडंसं काय करूया, या असणाऱ्या सामान्य अध्ययनाचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आणि प्रत्यक्षात या 50 मार्कांची तयारी कशी करायची आणि आपला क्लास हा तुम्हाला कोणकोणत्या सोयी सुविधा या असणाऱ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय, तिथंही आपण या ठिकाणी बोलूया. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या ज्या परीक्षेच्या टप्प्यांचा उल्लेख केला, तर पूर्वपरीक्षा आपल्याला 100 मार्कांचे, याचं डिवायडेशन जे केलंय ते मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या स्वरूपामध्ये केले. आणि याच्यामध्ये माध्यमाचा उल्लेख केला सामान्य अध्ययनासाठी. त्या ठिकाणी जनरल अवेअरनेससाठी जर बघितलं आपण, या जनरल नॉलेजचा उल्लेख करूया. इंग्रजी व मराठीचा एकूण प्रश्न संख्या 50 आहे आणि मार्कांची संख्या सुद्धा 50 आपल्याला दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जो दर्जा आहे ना, तो शालांत दर्जा आहे. म्हणजे सिंपल लक्षात घ्यायचं की आपल्याला तो डायरेक्ट PSIच्या अनुषंगाने असणारे जे काही क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चन पर्यंत आयोग जाणार नाही, हा, पण तिथपर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये तर मॅच करण्याचा प्रयत्न नक्की करेल. या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी कशाच्या बाबतीमध्ये करायची, जे आपण तयारी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या तरतुदीसाठी किंवा या एक्झामसाठी ज्या पद्धतीनं करतो ना, त्याच पद्धतीनं थोडंसं आपल्याला अभ्यासाला कला द्यायची आहे, अभ्यासाला दिशा द्यायची आहे. कारण त्या पद्धतीनं केला, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. कारण आता इथं प्रत्येक विद्यार्थी या असणाऱ्या एक्झामला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण या ठिकाणी नंबर ऑफ दी पोस्टची संख्या आपल्याला जास्त दिसते. म्हणून या असणाऱ्या एका तासाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्कोर करायचा आहे. कारण टाइम हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये लँग्वेजचे सुद्धा 2 सब्जेक्ट त्याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे याला थोडंसं जास्त महत्व देणं गरजेचं आहे आणि MCQ टाइप मध्ये असणारा आपला जो पेपर आहे त्याला आपल्याला टॅकल करायचं आहे. हे करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, या असणाऱ्या सामान्य अध्ययनासाठी आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्टचा रेफरन्स इथं दिलेला आहे सिलेबसमध्ये, तो पहिल्यांदा पाहू. पहिल्यांदा घटक उपघटकाचा उल्लेख केला तर मराठी आणि इंग्रजी या 2 असणाऱ्या सब्जेक्टचा उल्लेख तर आहेच. त्याच्यातले सगळे मुद्दे पाहताच आपली मराठीची बॅच सुद्धा स्टार्ट होते 20 तारखेपासूनच, म्हणजे आता 2 दिवसांतर्गत आपल्याला मराठीची बॅच सुद्धा अवेलेबल होणार आहे. सोबत सामान्य अध्ययनाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आधुनिक भारताचा इतिहास हा एक सब्जेक्ट आहे. म्हणजे थोडासा आपल्याला मॉडर्न इंडियन हिस्टॉरिकल कंटेंटला बघायचंय, म्हणजे आधुनिकतेच्या अनुषंगाने भारतीय इतिहासाचा संदर्भ घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच बघितलं तर भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, पण आधुनिक भारताच्या इतिहासाला जोडून एक टॉपिक आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. ते दोन्ही मुद्दे कंबाईन करून आपल्याला लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला विचार करून एकत्र पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असेल. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये तुम्हाला हक्काचे 10 क्वेश्चन्स आहेत, कारण हे क्वेश्चन्स कधीच आयोग या असणाऱ्या कंटेंटच्या बाहेर जातच नाही. म्हणजे आयोगाने विचारलेत इकॉनॉमिक्स वरती क्वेश्चन्स, ते कधीचे, तर 1986 पासून तर 1997 पर्यंतच्या असणाऱ्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमधले मुद्दे विचारले, जिथं भारताची इकॉनॉमी आणि भारताचा असणारा जो काही इकॉनॉमिकल स्तर होता ना, तो चेंज होण्याचे जे मुद्दे होते का, तो या कालखंडामध्ये. म्हणून या असणाऱ्या क्वेश्चनला न घाबरता आपल्याला परफेक्टली 10 पैकी
8 ते 9 मार्क कसे मिळतील याची तयारी आपल्याला या ठिकाणी करायची. सोबतच ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटना व कार्य 5 क्वेश्चनसाठी आहेत त्याचे मुद्दे. आपण क्वेश्चन बघूया डेव्हिडेशन कसे आहेत कसे नाहीत, पण तरी पण 5 क्वेश्चनसाठी, कारण बाकीचे 5 क्वेश्चन महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचारले जातात. नंतर आहे भारताच्या शेजारी राष्ट्राशी असणारे संबंध आणि चालू घडामोडीचा असणारा. या असणाऱ्या सब्जेक्टला सामान्य अध्ययनाच्या अंतर्गत म्हणजे 7 सब्जेक्ट याच्यामध्ये दिलेत 50 मार्कांसाठी. या 50 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन 2021चा जो पेपर होता, जो आता 2022ला झाला, 16 एप्रिलचा असणारा पेपर या ठिकाणी आहे. पूर्व परीक्षा आहे पण 2021. त्या क्वेश्चन पेपरलाच डोळ्यासमोर घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की आयोगाचा स्तर काय असतो आणि आयोग कशा पद्धतीने त्या क्वेश्चन्स वरती फोकस करण्याचा प्रयत्न करतो. मागचा पेपर झाल्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले आणि ते घाबरले होते पेपरच्या दृष्टिकोनात, आणि ते विचारत होते की सारखं म्हणत होते की सर मेरिट कमी लागेल का, कमी लागेल का. पण कळालं आपल्याला की पेपर हा तेवढ्याही पद्धतीचा हार्ड नव्हता, पण स्ट्रॅटेजिकली आयोगानं यावर्षी स्पेसिफिकली काय केलं तर त्या असणाऱ्या सब्जेक्टच्या कंटेंटला टू दी पॉइंट ठेवलं, म्हणजे खूप काही वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन केलं नाही. म्हणून थोडासा फॅक्च्युअल डाटाचा रेफरन्स असेल, कन्सेप्ट असतील, कंटेंट असतील, हे माहिती असणारे विद्यार्थी त्याला खूप इझिली टॅकल करू शकत होता, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये पाहिलं तर या असणाऱ्या पेपरमध्ये जो 2022ला झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आणि मार्कांचं डिवायडेशन आपण पहिल्यांदा समजून घेऊया. बघा या ठिकाणी मराठीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर मराठीच्या संदर्भामध्ये प्रश्न 1 ते 25चा उल्लेख करतोच. इंग्रजीच्या प्रश्नांचा उल्लेख केला तर 26 ते 50, म्हणजे 25 क्वेश्चन्स मराठीसाठी आहेत. 25% पार्ट त्याचा असणार आहे. 25 क्वेश्चन इंग्रजीसाठी आहे. लँग्वेजच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे करायचंच आहे, हे लक्षात घ्या. नंतर भूगोल याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेले 51 ते 60 दरम्यान, म्हणजे किती क्वेश्चन विचारले गेले भूगोलावरती? 10 क्वेश्चन. अर्थव्यवस्थेवरती 61 ते 70 दरम्यान क्वेश्चन्स विचारले गेले, 10 क्वेश्चन. म्हणजे मी हा बोलतोय थोडासा संदर्भ घेऊया, सेट ए चा उल्लेख याच्यामध्ये. राज्यघटनेचा उल्लेख केला तर 71 ते 75, म्हणजे किती क्वेश्चन्स आहेत? 5 क्वेश्चन्स आहेत. समाज सुधारकाचा उल्लेख केला तर 76 ते 80 पर्यंतच्या क्वेश्चनचा उल्लेख आहे, म्हणजे 5 क्वेश्चन. चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दोन्ही कंटेंट एकत्र करू, म्हणून तर आता आपण 20 तारखेला जी बॅच लॉन्च करतोय ती बॅच सगळ्यात पहिल्यांदा असेल. ती कशाची असेल तर चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंध. कारण याच्यामध्ये मार्क मिळवणं जर स्ट्रॅटेजी योग्य असेल ना तर खूप इझी आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आवाका खूप मोठा वाटतो, पण आयोगाचे मागचे काही क्वेश्चन्स पाहिले तर कळतं की आयोग कुठपर्यंत विचार करणार आहे आणि आयोगाचा मेन संदर्भ या असणाऱ्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये काय आहे. याच्यावरती क्वेश्चन्स होते 81 ते 90, म्हणजेच या ठिकाणी 10 क्वेश्चनचा रेफरन्स आहे. आणि इतिहासाचा उल्लेख केला तर 91 ते 100, म्हणजेच या ठिकाणी 10 क्वेश्चन. मग इतिहास आणि समाज सुधारकाचा उल्लेख केला तर आपल्याला 15 क्वेश्चन्स आहेत. आणि महत्वाचा संदर्भ जोडला, भूगोल आणि अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला आणि सोबतच राज्यघटना, हे 3 सब्जेक्ट जे आपण प्रत्येक परीक्षेला वाचतोच, बघतोच, अभ्यासतोच, त्या असणाऱ्या 3 सब्जेक्ट वरती आपल्याला 25 क्वेश्चन्स या ठिकाणी दिसतात. म्हणजे आपण स्ट्रॅटेजिकली जर विचार करायचा प्रयत्न केला तर आपण आपल्या असणाऱ्या आवडीचा विषय निवडून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येतील याचा विचार करून या असणाऱ्या परीक्षेला टॅकल करू शकतो, हे लक्षात घ्या. हा पहिल्यांदा डिवायडेशनचा पार्ट याच्यामध्ये. आता आपण प्रत्येक असणाऱ्या सामान्य अध्ययनाच्या सब्जेक्टला टॅकल करूया. बघूया नेमकं या असणाऱ्या सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक सब्जेक्ट अंतर्गत कोणत्या पद्धतीचा स्तर आयोगाने मेंटेन केला होता, इथं लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करूया आपण भूगोल या विषयाचा. आता भूगोलामध्ये बघा प्रश्न काय आहेत. महाराष्ट्राच्या अनुषंगाने प्रश्न किती आहेत पहिल्यांदा ते तुम्हाला कळेल. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे भूगोलाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांची संख्या आहे 8 आणि भारताशी संदर्भित असणाऱ्या प्रश्नांची संख्या राहिली 2. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचंय महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती. आणि काय प्रश्न आहेत बघा, एकदम सोप्या पद्धतीनं टू दी पॉइंट क्वेश्चन्स विचारले गेले, म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही वेगळे मुद्दे विचारलेत असंही काही नाही. हा, पण या भूगोलाला करंट अफेअरची जोड त्यांनी दिलेली आहे. जे मुद्दे बदलले गेले शासकीय प्रशासकीय दृष्टिकोनातून त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारताना दिसतात. म्हणजे सब्जेक्टला आपल्याला बेस जोडायचा आहे, तो बेस आपल्याला कोणासोबत कनेक्ट करायचा आहे? करंट अफेअर सोबत कनेक्ट करायचं. थोडंसं या 10 क्वेश्चनच्या बाबतीमध्ये बघूया काय मुद्दा होता.
बघा, प्रशासकीय विभागाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तो एकच प्रश्न प्रशासकीय विभागाबद्दल नव्हता, तर दुसराही प्रश्न प्रशासकीय विभागामध्ये होता. सर्वाधिक जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागाच्या अनुषंगाने आहेत, असा कॉमन प्रश्न विचारला होता आणि प्रशासकीय विभागांच्या एकूण विभागांवरती क्वेश्चन्स तिथे विचारण्यात आले होते. नंतर राज्यातील जलविद्युत प्रकल्प, तोच ट्रॅडिशनल पार्ट आहे का नाही, जलविद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प, रस्त्यांच्या बाबतीमधले असणारा निर्णय, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जो महाराष्ट्राचा आहे, भारताचा आहे, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारताना दिसतात. नंतर कोळसा क्षेत्र जे आहे बघा, उत्तर ते दक्षिण या असणाऱ्या क्रमांकाच्या अनुषंगाने, म्हणजे आपल्याला सिक्वेन्स वाईज त्यांचे क्षेत्र कोणते आहेत ना, त्याचा असणारा क्रम आपल्याला विचारला होता भारताच्या दृष्टिकोनातून. संपूर्ण कोळसा क्षेत्राचा उल्लेख का महत्वाचा आहे, कारण COP26 ची असणारी मीटिंग झाली होती ग्लासगो या ठिकाणी, आणि या ग्लासगो मध्ये जगानं सांगितलं होतं की हा दगडी कोळसा वापरणं बंद करा. त्याच्यावरती आपल्या भारतानं सांगितलं होतं की नेट झिरो कार्बन इमिशनचा असणारा जो टार्गेट आहे ना, तो टार्गेट आम्ही 2070 पर्यंत ठेवतो आणि दगडी कोळसा बंद करा. जे विकसित देश म्हणतायत ना, हे त्यातून त्यांची कॉलोनियल माइंडसेट, वसाहतवादी असणारा दृष्टिकोन, वसाहतवादी असणारा त्यांचा विचार दर्शवतो. ते देश विकसित झाले कोळशापासून, आणि ते आता कोळशाला वापरायची बंदी आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ते स्वतः साम्राज्य विस्ताराचा मुद्दा घेत असताना स्वतः विकसित झाले त्या कोळशाच्या माध्यमातून, पण आम्ही विकसित होण्याच्या तयारीमध्ये असताना आमच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणतायत. हा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने गाजला. मग त्यालाच कनेक्ट करून कोळशावरती प्रश्न बेसिक मुद्द्यावरती भूगोलामध्ये विचारला, लक्षात घ्यायचं. म्हणून करंट अफेअर तितकाच महत्वाचा ठरतो. नंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान कुठे एक्झॅक्टली, तो प्रश्न विचारण्यात आला. नदी प्रणालीवरती प्रश्न विचारला. भारताच्या अंतर्गत सिंधू आणि ब्रह्मपुत्राशी संबंधित नदी प्रणाली होती. पर्वतरांगाचा उल्लेख केला, त्याचा विस्तार सातपुडा आणि सातमाळा अजिंठाच्या अनुषंगाने कोणकोणत्या ठिकाणावरती आहेत ते प्रश्न विचारले. साखर कारखाना राहुरीचा जो आहे का, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला गेला. महाराष्ट्रातल्या लोकवस्तीवरती प्रश्न विचारण्यात आला. शिखरांवरती प्रश्न विचारण्यात आला. जे शिखर कोणत्या जिल्ह्या अंतर्गत आहेत त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारताना दिसतात. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या भूगोलाच्या बाबतीमध्ये काय काय लक्षात घ्यायचं, बेसिक प्लस करंट अफेअरचा पार्ट वाचला की आपल्याला हा सब्जेक्ट इझिली कव्हर करता येणार आहे. म्हणजे याच्यावरचे असणारे 10 क्वेश्चन्स आपल्या हक्काचे आहेत, हे सोडायचे नाहीत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघूया अर्थशास्त्रामध्ये. म्हणून तर म्हटलं मी, अर्थशास्त्र खूप इझी आहे. जर तुम्ही 1986 पासून 1997 पर्यंतचा कालखंड व्यवस्थित प्रत्येक प्रकारे, म्हणजे त्याच्याशी संबंधित बजेट कोणकोणत्या इयरला कशा पद्धतीचं होतं, त्या बजेटमध्ये कशा पद्धतीचा वित्तीय तुटीचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला. सोबतच बघितलं तर राजकोषीय तुटीबद्दल कशा पद्धतीने बोलण्यात आलेलं आहे, सार्वजनिक खर्चाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे तिथं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, की परराष्ट्रीय व्यवहाराच्या अंतर्गत भारताने घेतलेले निर्णय कसे होते, त्या अंतर्गत असणाऱ्या रेपो रेट काय होता, आरबीआयने घेतलेले डिसिजन्स काय होते, त्याच्याच अंतर्गत उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाचा संदर्भ घेत असताना भारताकडे असणारं परकीय गंगाजळीचा साठा किती पद्धतीने होता, हेच मुद्दे आहेत. आणि त्याच्यावरतीच अर्थव्यवस्थेवरती 10 क्वेश्चन्स विचारले गेलेत आपल्याला. मग या अर्थव्यवस्थेसाठी पण काय करायचंय आपल्याला, याचा सुद्धा बेसिक पार्ट प्लस काय करायचंय, करंट अफेअरचा मुद्दा, करंट अफेअरलाच अटॅच असणारे मुद्दे विचारतात. जसं WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये राज्यसेवेला प्रश्न विचारला गेला होता, कारण WTO खूप मोठ्या पद्धतीने गाजला होता. सोबतच जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन सुद्धा गाजलेलं होतं. तर त्या अनुषंगाने क्वेश्चन्स तिकडं जनरलला विचारले आणि इकडं पण विचारलं. फक्त एकदम बेसिक हेडक्वार्टर विचारलं, त्यांचं मुख्यालय कुठे आहे असा क्वेश्चन. पुढं जागतिकीकरणासाठी असणाऱ्या WTO आला का परत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्या अटीवरती क्वेश्चन विचारला. म्हणजे हा प्रश्न टू दी पॉइंट दिसतो आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली काय केलं, त्याच्या निकषांवरती क्वेश्चन केलं. म्हणजे बेसिक स्टडी आपला असेल ना, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाचा, तर मुद्दा हा क्लिअर होऊन जातो. 1993 बघा, 1993-94च्या अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्काचा दर काय होता, याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला. डायरेक्टली डाटा, फॅक्च्युअल डाटा आपल्याला इथं विचारताना आयोग दिसतो. नंतर खाजगीकरणाची प्रक्रिया बघा, जागतिकीकरणावरती क्वेश्चन नंबर 1, खाजगीकरणावरती 1, पुढे परत खाजगीकरण, खाजगीकरण म्हणजे खाजगीकरणावरती प्रश्न खूप आहेत. जागतिकीकरणावरती प्रश्न आहेतच, म्हणजे त्याच टॉपिक भोवती आहे, वेगळं काही नाही त्या ठिकाणी. प्लस आता जर बघितलं LPG धोरणाअंतर्गत 100% FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा जो होता,
कारण आता आपण उज्ज्वला स्कीमच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये जेव्हा 8 कोटी असणाऱ्या गॅसेसचा उल्लेख केला होता, कुटुंबांना गॅस कनेक्शन जोडायचं, त्यानंतर उज्ज्वला 2.0 आला, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 करोडचा असणारा जो काही टप्पा आपण ऍड केला, त्याच्या अनुषंगाने मुद्दा चर्चेमध्ये होता, प्रश्न विचारणं अपेक्षित होतं, पण विचारला इकॉनॉमिक्स मध्ये. सोबतच जून 1991 मध्ये परकीय चलन साठा भारताचा किती होता, डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा विचारलाय परत एकदा. सोबतच शेतकी वस्तू खरेदी वितरण आयात निर्यातीच्या अनुषंगाने असणारा जो पार्ट आहे ना, ज्याला आपण काय म्हणू त्या ठिकाणी, की प्रत्यक्षात तो काय करतोय, या असणाऱ्या भूमिकेमध्ये आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतोय. मग त्या संस्थांची नावं विचारली म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आर्थिक व्यवस्थेसोबतच एकदम बेसिक जे 3 क्षेत्र आहेत का, त्याच्याशी संबंधित कोणकोणत्या संस्था काम करतायत त्याच्यावर प्रश्न विचारला. मग सेबी वरती क्वेश्चन विचारतील, आरबीआय वरती क्वेश्चन विचारतील, म्हणजे संस्थांचा अभ्यास पण करा. सोबतच एलपीजी धोरण आताच बघितलं, डब्ल्यूटीओच्या हेडक्वार्टर बद्दल प्रश्न विचारला, 1991-92च्या निर्यातीच्या असणाऱ्या अंतर्गत डॉलरचं मूल्य विचारलं, म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हर्जनचा मुद्दा, म्हणजे जागतिकीकरणाचा प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसतोय. मग खाली खाजगीकरण. मी परत एकदा सांगतोय, अर्थशास्त्रासारखा विषय तुम्हाला इतके मार्क देऊन जाईल ना, की तुम्ही तुमच्या असणाऱ्या सिलेक्शन मध्ये, प्रिलियमच्या असणाऱ्या रिझल्ट मध्ये याचा वाटा खूप मोठ्या पद्धतीने पाहाल. म्हणून खूप इझी आहे, खूप मोठ्या पद्धतीने विद्यार्थी अभ्यास पण करतात या सब्जेक्टचा 10 क्वेश्चनसाठी. तशीच तयारी आपण पण करणार आहोत, हे इथं लक्षात. नंतर येतो राज्यघटनेवरचे क्वेश्चन्स. 5च क्वेश्चन्स आहेत, खूप काही याला विचार करायचा आहे, तर्क लावायचा असं काही नाहीये. मग काय आहेत बघा, हा पण कंटेंट जास्त आहे, त्यामुळे थोडासा मुद्दा आपल्याला अभ्यासासाठी द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. विधान परिषदेवरती प्रश्न आहे, ग्रामपंचायतीवरती प्रश्न आहे, अखिल भारतीय सेवा, करंट अफेअर. कारण आपल्या भारतामध्ये काय करायचं होतं, 2021 पासून चर्चेमध्ये आहे की इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस हे ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये ऍड करायचे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला. उच्च न्यायाधीशांना पदमुक्त करण्याच्या प्रोसिजर बद्दल प्रश्न विचारतात. आणि पंचायत राजच्या अंतर्गत असणाऱ्या घटना दुरुस्ती, म्हणजे 73-74व्या घटना दुरुस्तीवरती क्वेश्चन्स विचारला. म्हणजे एक स्ट्रक्चर फिक्स आहे आयोगाचा या असणाऱ्या डिपार्टमेंटसाठी, डिपार्टमेंट पीएसआय साठी. राज्यघटनेच्या अंतर्गत असणाऱ्या 5 क्वेश्चन्स वरती ट्रॅडिशन क्वेश्चन्स, ते पारंपरिक असणारे क्वेश्चन्स पण, प्लस त्याला जोडायचे करंट अफेअरचा अँगल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही तयारी करायची आहे, लक्षात घ्या. नंतर येऊया आपण समाज सुधारकाकडे. समाज सुधारकांवरती 5 क्वेश्चन्स आहेत आणि ते समाज सुधारक आपल्याला खूप काही वाचायचे असं नाही, रिलेव्हंट असणारे समाज सुधारक वाचायचे. बघा ह्याच्यामध्ये जे 5 क्वेश्चन्स विचारले गेले ते कोणकोणत्या अँगलनं विचारण्यात आलं. वृत्तपत्र आणि साप्ताहिकाबद्दल क्वेश्चन विचारले, त्यांच्या असणाऱ्या वृत्तपत्र निर्माण करणाऱ्या, वृत्तपत्र सुरू करणाऱ्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो, समाज सुधारकांचा संदर्भ आहे. महात्मा फुलेंच्या असणाऱ्या पुस्तकांवरती क्वेश्चन्स विचारण्यात आला. अनुताई वाघ आदिवासी उन्नतीसाठी काम करणाऱ्या, त्यांनी कशा पद्धतीची भूमिका स्वीकारली, त्यांच्यावरती क्वेश्चन्स विचारण्यात आले. आर्य समाजाच्या तत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे समाज सुधारकांनी तयार केलेल्या, त्यांनी परफॉर्म केलेल्या कामावरती क्वेश्चन्स विचारले गेले. विटाळ विध्वंस ग्रंथावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आले आहे, म्हणजे बुक्स लिटरेचर वरती कंटेंट आपल्याला मोस्टली त्या ठिकाणी रिप्रेझेंट होताना दिसतोय. तर ते मुद्दे लक्षात घ्यायचे. आणि समाज सुधारकासाठी काही फिक्स मुद्दे ते घेतले जाणार आहेत इतिहासाच्या सोबतच, आणि ते आपल्याला तेवढेच करायचे, म्हणजे आपल्याला सफिशियंट डाटा मिळेल आणि क्वेश्चन्सचे 5 विचारले जातील, त्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स आपले कसे बरोबर येता येईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. त्यानंतर येतो चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स. क्वेश्चन्स इतके इझी होते, फक्त ते रिलेव्हंट होते, त्याला बघणं गरजेचं होतं आणि आपला आवाका थोडासा वाढवणं आवश्यक होतं. त्या क्वेश्चनची उत्तरं इझिली देऊ शकत होतो. कसला आहे पहिला मुद्दा, अन्न सुरक्षा समस्या आणि भारताची मदत. बघा बरं का, भारतानं जे वीट, जो या ठिकाणी असणाऱ्या गव्हाचं असणारं जे उत्पन्न हायेस्ट लेवलला नेलं होतं, त्यानंतर आपण जे 50,000 टनाची असणारी मदत अफगाणिस्तानला केली, त्या पद्धतीमध्ये अन्न सुरक्षेच्या अनुषंगाने भारतानं कोणकोणत्या देशांना मदत केली तो संदर्भ मांडला. 2018चा भारत क्रॉस कंट्री या ठिकाणचा असणारा टेली पाईपलाईनच्या बाबतीतचा जो प्रकल्प आहे का, त्याच्यावरती क्वेश्चन केला गेला का. कारण आता रिसेंटली आपण काय करतोय, तर बांगलादेश सोबत त्या ठिकाणी पेट्रोलियम व्यवस्थेचा आणि डिझेल व्यवस्थेसाठी काय करतोय, पाईपलाईन टाकतोय. आणि याच्या अगोदरची एक पाईपलाईनची व्यवस्था आपण कोणासोबत टाकली होती, तर नेपाळ सोबत. त्याला कनेक्ट करून प्रश्न विचारला गेला, हा मुद्दा असेल. भारत चीन युद्ध सरावाचा उल्लेख या ठिकाणी वारंवार हँड इन हँड या असणाऱ्या युद्ध सरावाचा संदर्भ जो पुण्यामध्ये पण झाला होता, याच मुद्द्याचा संदर्भ घ्यायचा आणि एक्झरसाइज वरती क्वेश्चन्स विचारले जातात. आपल्या जवळच्या देशांचा संदर्भ आहे,
याच्यामध्येच एकदम बेसिक ट्रॅडिशनल प्रश्न आहे जो वादविवादामध्ये असतो. सर क्रीक हा गुजरात कच्छ विभागातल्या असणाऱ्या ठिकाणाचा संदर्भ विचारला. लोकेशन वाईज क्वेश्चन्स आपल्याला विचारताना दिसतात. जे मी मागच्या बॅच मध्ये एकदम बेसिक मुद्दा शिकवत असताना विद्यार्थ्यांना मॅपच्या थ्रू दाखवलेले होते. प्लस भारताच्या सागरी सीमा किती देशांना अटॅच आहेत असे एकदम बेसिक क्वेश्चन पण विचारले जातात. सोबतच पांघरून मराठी फीचर फिल्म लघु कोणत्या लघुकथेवर आधारित आहे असा क्वेश्चन होता. करंट अफेअरचा मुद्दा. वरच्या क्वेश्चनचा उल्लेख केला तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा मुद्दा. आता खाली येतोय करंट अफेअरचे 5 क्वेश्चन. याच्यामध्ये पाहिलं तर अमर जवान ज्योतीचं बांधकाम, कारण का या अमर जवान ज्योतीच्या संदर्भामधला असणारा जो काही नवीन ठिकाणाचा उल्लेख आहे तो खूप मोठ्या पद्धतीने गाजला, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला. प्रबुद्ध भारत मासिकाला 2021 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या तरी हिस्टॉरिकल कंटेंटला 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या अनुषंगाने असलेला मुद्दा इथे येतोय. जसं गीता प्रेसचाही उल्लेख आपण बघितला होता, चर्चेमध्ये असतो वारंवार, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला गेला. सोबत मार्च 2022 पर्यंत युरोपियन युनियनवरती क्वेश्चन विचारला गेला. कारण या युरोपियन युनियनचा उल्लेख केला तर या युरोपियन युनियन मधनं रुक्झिट झाला होता. म्हणजे या असणाऱ्या युरोपियन युनियनच्या काउन्सिल मधून रशियाला एक्झिट केलं. युरोपियन युनियनचा भाग रशिया नाहीच, पण तो युरोपियन युनियनच्या काउन्सिल मधला रशिया होता. कारण रशिया हा युरेशिया मधला आहे ना, रशियाचा काही भाग आशियामध्ये, काही भाग युरोपमध्ये, त्यामुळं तो काउन्सिलचा भाग होता. पण युद्धानंतर युरोपियन युनियन मधनं तो बाहेर पडला. या कंडिशन्स मध्ये युरोपियन युनियनचे असणारे मेंबर्स बद्दल मुद्दे वाचले होते. जसं ब्रेक्झिटचाही मुद्दा गाजला होता. युरोपियन युनियन मधनं ब्रेक्झिट, ब्रिटन बाहेर पडला होता, त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारला. त्यानंतर एक बुक, एका पुस्तकाच्या लेखकाचा उल्लेख केला, जो पुस्तक काय करतोय, भारताच्या 75 वर्षांच्या कम्प्लिशन बद्दल बोलतोय. वर्षच गाजत होतं, त्याच्यावरती प्रश्न डायरेक्टली विचारला. अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेट्स 75 इयर्स ऑफ द इंडिपेंडन्स. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या साजरीकरणाच्या मुद्द्यावरनं कोणी पुस्तक लिहिलं त्याच्यावरती हा मुद्दा विचारण्यात आला होता. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय संबंधाशी संबंधित मुद्दे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर येतो मुद्दा कुठला, इतिहासाचा. शेवटच्या असणाऱ्या क्वेश्चनचा संदर्भ. याच्यामध्ये काय दिलाय बघा, अभिनव भारत संघटना स्थापन करणारे कोण, त्याच्या असणाऱ्या इयरचा रेफरन्स याच्यामध्ये मांडला जातो. पुढे काय दिलंय, महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाचे अनुयायी. म्हणजे महात्मा फुले तुम्ही समाज सुधारकांच्या अनुषंगाने डेप्थ मध्ये बघितलं तर त्याचा फायदा तुम्हाला इतिहासाच्या अँगलनं होणारच आहे. त्यांच्या कार्याशी संदर्भामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. म्हणजे समाज सुधारकांचं कार्य थोडंसं हायलाइट करून खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी तो मदत करताना दिसेल, हे लक्षात. सोबतच काय, स्थापना वर्ष विचारले. कुठले, बंगालच्या फाळणीचं, मुस्लिम लीगच्या स्थापनेचं, विभक्त मतदारसंघाचा आणि लखनौ करार. हे आपण क्रोनॉलॉजीच्या अनुषंगाने एका घटनेनंतर दुसरी घटना का झाली याच्यावरती मुद्दे बोलत असतो. तोच रेफरन्स याच्यामध्ये दिला. नंतर भारतीय कामगार चळवळीच्या जनकाबद्दल फॅक्च्युअल डाटा आहे, डायरेक्टली विचारला. नंतर राष्ट्रीय सभेच्या उद्दिष्टांचा उल्लेख केला. का बाबा 1885 नंतरच्या मुद्द्यामध्ये ब्रिटिशांची भूमिका भारतीयांच्या बाबतीमध्ये बदलत गेली, त्यामध्ये असणाऱ्या जहाल, त्याच्या अगोदर मवाळ, नंतर असणाऱ्या गांधी युगाचा रेफरन्स या राष्ट्रीय सभेसोबत जोडलेला आहे. तर त्याच्या उद्दिष्टांवरती क्वेश्चन विचारण्यात आला. बघा, जो मुद्दा गाजतो, चर्चेमध्ये असतो, तो तर विचारला जाणारच आहे. पण जिथं भारताबद्दलच्या केसेसचा रेफरन्स येतो ना, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला गेला. जसं की काकोरी कटाशी संबंधित क्वेश्चन विचारला गेला. बघा, परत राष्ट्रीय सभेचा संदर्भ आहे आणि राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अध्यक्षावरती प्रश्न विचारला गेला. बंडांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. 1857च्या उठावाच्या अगोदरचे आणि 1857च्या उठावाच्या नंतरच्या बंडावरती क्वेश्चन आपल्याला एक तरी असतो. मग त्याच्यामध्ये इथं रामोशी बंडाचा उल्लेख करण्यात आला. नंतर परत समाज सुधारकांच्याच अँगलनं क्वेश्चन आहे की अनाथ बालिकाश्रमाची असणारी स्थापना कुणी केली. नंतर माझ्या आठवणीतील पुस्तकाच्या लेखक, म्हणजे लिटरेचरवरती, पुस्तकांवरती, पुस्तकांच्या संबंधित कामांवरती आपल्याला प्रश्नांची संख्या या ठिकाणी विचारताना दिसतात, हे लक्षात घ्या. म्हणून या असणाऱ्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय शिकायचंय, आपल्याला शिकायचं आहे बेसिक मुद्दा तर आपण त्या ठिकाणी वाचणारच आहोत, त्याला करंट अफेअरची जोड देणार आहोत आणि प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याचं जे ऍप्लिकेशन आहे का, म्हणजे त्याचं असणारं उपयोजन, तो उपयोग कुठं कुठं होऊ शकतो आणि आता कोणत्या परिस्थितीमध्ये तो गाजतोय, त्या सगळ्या अँगलनं आपल्याला हे सब्जेक्ट अभ्यासायचे आहेत. त्यासाठीचाच हा असणारा अभ्यास आपला आहे त्यामध्ये. आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की आपण बॅच लॉन्च करतोय या असणाऱ्या डिपार्टमेंट PSIच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये आपल्याला सेपरेट बॅच मिळेल मराठीसाठी. मग सत्यनारायण चौरे सरांच्या माध्यमातून तुम्ही या मराठीच्या असणाऱ्या
25 क्वेश्चनची तयारी कराल. ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे. खूप नॉमिनल फीज मध्ये आहे. खाली माझा नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. 9860860342. मराठीचा सब्जेक्ट तुम्हाला एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत खूप सोप्या भाषेमध्ये क्लिअर करून दिलेलं आहे सरांनी. ते तुम्ही बॅच बघू शकता. ओके. त्यानंतर आपण काय करतोय तर डिपार्टमेंटल PSI साठी सामान्य अध्ययनाच्या असणाऱ्या 50 मार्कांच्या तयारीसाठीची बॅच लॉन्च करतोय, जी आता 20 तारखेपासून आपली स्टार्ट होते. त्यामध्ये आपण काय करतोय, तुम्ही सेपरेट पण असणाऱ्या सब्जेक्टसाठी पण बॅच घेऊ शकता किंवा कंबाईन 50 मार्कांसाठी सुद्धा बॅच घेऊ शकता. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय तो म्हणजे चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा असणार. हा असणारा जो पार्ट आहे हा 20 सप्टेंबर पासून आपल्याला स्टार्ट होताना दिसेल आणि याचा टाइम असेल संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये. आणि या वेळेसमध्ये तुम्हाला लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे आपण लाईव्ह कम्युनिकेट करू शकतो. प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तिथं. आणि जर तुम्हाला नाही आलं तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण बघता येईल तुम्हाला. ठीक आहे. आणि अनलिमिटेड व्ह्यूज असतील, लिमिटेड व्ह्यूज नसतील. तुम्ही कितीही वेळा त्या असणाऱ्या व्हिडिओजला पाहू शकता. तुम्हाला या संदर्भातल्या असणाऱ्या नोट्स ऑलरेडी तयार आहेत, सगळ्या नोट्स. मग त्या आंतरराष्ट्रीय संबंधाशी कनेक्टेड असणाऱ्या नोट्सचाही उल्लेख तुम्हाला याच असणाऱ्या बॅच मध्ये मिळणार आहे. जे आता स्टार्ट करतोय आपण 20 सप्टेंबर पासून. मग तुम्ही या असणाऱ्या चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अंतर्गत बघू शकता, जॉईन करू शकता. सोबतच नंतर लगेच तुम्हाला याच असणाऱ्या डिपार्टमेंट PSI च्या अंतर्गत तो सब्जेक्ट झाल्यानंतर याच संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला स्टार्ट करायचंय ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं असणार पार्ट. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. आणि बाकीचे काही सब्जेक्ट आहेत ना, ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये अवेलेबल होतील. आणि यांच्यासाठी सुद्धा लाईव्ह सेशन आपण घेणारच आहोत. तसंच म्हणजेच कुठला भारतीय अर्थव्यवस्थेचा असणारा पार्ट याच्यामध्ये असेल, तिथं सांगितलं तुम्हाला 10 क्वेश्चन्स तुमच्या हक्काचे मार्क आहेत, ते घेऊ शकता. सोबतच आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधारकांशी संबंधित असणारा सुद्धा संदर्भ याच्यामध्ये आणतोय आपण. सोबतच भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल याच्यामधले 10 क्वेश्चन्स आपल्याला कसे प्राप्त करता येतील या सगळ्या गोष्टींचा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे. लक्षात घ्यायचं, आपण तयारी करतोय डिपार्टमेंट PSI च्या असणाऱ्या मराठीसाठी असणारे जे काही 25 क्वेश्चन्स आहेत त्यासाठी सत्यनारायण चौरे सरांचं असणारे तुम्हाला बॅच अवेलेबल होईल. रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सरांसोबत कंटिन्युअसली कम्युनिकेट करू शकता. त्यांच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि या सगळ्या असणाऱ्या बॅचेस कशा येतो तर ऑनलाईन आहे. त्यासाठी काय करायचं तर आपलं ती अभ्युदय अकॅडमीचं असणारं जे काही ऍप्लिकेशन आहे ना, ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या दी अभ्युदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला या बॅचेस तिथं मिळून जातील. ठीक आहे. मग मराठीची असणारी बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळून जाईल तुम्हाला. त्यासोबतच सामान्य अध्ययनाच्या असणाऱ्या 50 मार्कांच्या तयारीसाठी ही स्टार्ट होते बॅच आपली 20 सप्टेंबर पासून. याचं टायमिंग असणार आहे सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. ठीक आहे. नंतर ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. आय होप आज आपण जे डिस्कशन केलं आणि आपल्याला ज्या 50 मार्कांच्या तयारीचा संदर्भ प्लस मराठीचे असणारे 25 मार्क म्हणजे टोटल 75 मार्कांच्या तयारीचा उल्लेख या असणाऱ्या आपल्या क्लासच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी करेन. तसंच आपण कंटिन्युअसली युट्यूब वरती सुद्धा वारंवार भेटूया आणि आपण या मुद्द्यांना डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चालेल. थांबूया मग इथं. तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. ठीक आहे. थांबूया मग इथं आपण. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं. थँक्यू.